तुम्ही आज आंदोलन करण्यात आलं, नेमक्या काय मागण्या होत्या आणि काय? शेतकऱ्याला 2023-24 जो पीक विमा बाकी आहे, तालुक्यातील शेतकऱ्याला फक्त 20% ते 25% विमा मिळाला. 70-75% शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. आणि आम्ही काल 1-2 दिवसापूर्वी आंदोलनाचं आज निवेदन दिलं. तर निवेदन दिलं तर भीतीपोटी तहसीलदार पळून गेलेला आहे. कारण या तहसीलदार जे आहेत, तहसीलदार कलेक्टर असतील, हे भ्रष्ट अधिकारी आहेत. हे राज्य शासनाचे भ्रष्ट अधिकारी आहेत, तहसीलदार आणि कलेक्टर. आज तहसीलदार आमच्या आंदोलनापोटी भीतीपोटी पळून गेलेला आहे. तहसीलदारांनी रात्रीच इथून काहीतरी रिझर्वेशन केलं असं मला कळालं आणि बाहेर पळून गेले आहेत. आपण खेकडा आंदोलन सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केला होता. नक्कीच आज जर तहसीलदार इथं असते तर त्यांच्या चेंबरमध्ये त्यांच्या अंगावरती आम्ही खेकडे सोडणार होतो. आणि आपल्या माध्यमातून मी आजही सांगतो येणाऱ्या 8 दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या चेंबरमध्ये साथ सोडू. कलेक्टर हे खेकड्यात एक छोटी गोष्ट आहे, यांच्या चेंबरमध्ये डायरेक्टली साथ सोडू.